नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे पाठीवरची सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली गेलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण छानशा व्हिडिओ. हे बघा, आपण अस्तर घेतलंय 13.5 इंच उंचीचं. घडी घेतली आपण 9.5 इंचाची. त्याच्यासाठी आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच आणि शोल्डर घ्यायचं आहे 5.25 इंचचं. जितका आपण शोल्डर घेणार आहे तितकाच आपल्याला घ्यायचं आहे मोंढ्याची उंची. बघू शकता तुम्ही, ह्याप्रमाणे आपण मोंढ्याची उंची घ्यायची आहे आणि हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. हा बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला कोपऱ्यातून असं 1.25 इंच अंतर मोजायचं आहे आणि हा मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे आपल्याला 9.5 इंचाची. त्याच्यानंतर आपण 2.25 इंच गळा रुंदी घेणार आहे आणि हा गळ्याचा सुद्धा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे मी डिझाईन कशी करायची. ते एकदम सिंपल असं आपल्याला द्यायचा आहे गोल आकार, आणि जो आकार आपण दिला आहे तोच घ्यायचा आहे आपल्याला कट करून. मोंढ्याचा आकार सुद्धा आपण जो दिलेला आहे तोच आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि परफेक्ट असं आपलं अस्तर हे कटिंग झालेलं आहे. तर आता पीस घ्यायचा आहे, पीसावरती हे अस्तर ठेवायचं, बंद बाजू आपल्याकडे करायची आणि हे थोडं थोडं आपण कट करून घ्यायचं आहे. बघा, एक्स्ट्रा ठेवायचं आहे पीसचा कपडा आणि अस्तर हे परफेक्ट कट करायचं आहे. त्याच्यानंतर आपण ओपन करून तो पीस ओपन केला, त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि सगळी कटणी घ्यायचं आहे शिवून. अगदी व्यवस्थित असं हाताने प्रेस करून आणि शिवायचं आहे. म्हणजे काय होईल, ब्लाऊजला फुगा वगैरे पडणार नाही आणि फिनिशिंगसुद्धा छान येईल. तर बघा, असं सगळीकडनं आपल्याला शिवून घ्यायचं आहे. शिवताना काळजी घ्यायची की ब्लाऊजला फुगा पडला नाही पाहिजे. ते बघा, आपला अस्तर जॉईंट करून झालं आहे. उरलेला जो एक्स्ट्राचा जो कपडा दिसतोय तो सगळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा, अगदी सावकाश असं सांगणार आहे तुम्हाला मी डिझाईन कशी बनवायची. ते तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही आपण नवीन असाल आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. बघा, आपण टक्स मारणार आहे. आता टक्स मारून झालेत आणि त्याचबरोबर आपल्याला कमरेची पट्टी आता लावून घ्यायची. पट्टी लावता लावता मध्ये एक चुनी टाकायची पट्टीला. त्याच्यानंतर पट्टीवरती द्यायची दाबटीप. दाबटीप झाल्यानंतर पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई आपल्याला त्याच्यावरती मारून घ्यायची. बघा, आपली पट्टी अगदी सुंदर अशी लावून झालेली आहे. नंतर आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा जो डिझाईनला वापरणार आहे तोच हा कपडा आपण घेतला आहे. त्याच्या अशा क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आहे. ते आपल्याला गळ्यासाठी वापरायचे आहे. गळ्यासाठी नेहमी क्रॉस पट्ट्याच काढायच्या आहे, म्हणजे काय होतं, पायपिंग छान येते. बघा, आता हे छोट्या छोट्या पट्ट्या असल्यामुळे आपण त्याची जोडून लांब पट्टी तयार करणार आहे. बघा, आता आपली पट्टी जी तयार झाली ती अशी सिंपल अशी ठेवायची आणि अशी फक्त एक शिलाई मारून घ्यायची. साधारण अर्धा ते पाव इंच अंतर सोडून ही शिलाई अशी मारून घ्यायची. त्याच्यानंतर जितकी शिलाई मारली आपण तितकंच हे कपड्यामध्ये असं फोल्ड करायचं आहे. साधारण अर्धा इंच पट्टी ही बाहेर दिसली पाहिजे, बाकी सगळं मध्ये फोल्ड करून द्यायचं आहे आणि बरोबर कडेला एक शिलाई मारून घ्यायची. बघा, ही पट्टी आपली लावून झाली. मग नंतर कपडा पलटी करून जितका आपल्याला जो कपडा एक्स्ट्राचा बाहेर दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल, पायपिंग केल्यानंतर तो बाहेर डोकावणार नाही, म्हणून तो आपल्याला काय करायचा असतो, कट करून घ्यायचा असतो. आता तुम्हाला जितकी जाड बारीक अशी पायपिंग हवी तितकी तुम्ही पकडायची आणि बरोबर खाचेमध्ये ही शिलाई मारून घ्यायची.
मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. बघा आपला अगदी सुंदर असा गोल गळा तयार झालेला आहे. आता आपण घेतला कॉन्ट्रास्ट कपडा आणि जो ग्रीन कलरचा आपण ब्लाऊज शिवणार आहे त्याच कलरचा कपडा 2 इंचाचा आणि येलो कपडा हा 3 इंच रुंदीचा असे चौकोनी तुकडे आपण घेतले आणि त्याचा हा ट्रायंगल आपण बनवला आहे. येलो कपड्याचे ट्रायंगल बनवून झाले की आपल्याला ग्रीन कपड्याचा ट्रायंगल बनवून पुन्हा एकदा फोल्ड करायचं आहे, म्हणजे त्याचा असा आकार तयार होईल. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे. बोटांकडे लक्ष द्यायचं माझ्या आणि त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा करून बघायचं आहे. बघा हे पान असं आपल्याला करायचं आहे आणि एकदम बरोबर सेंटरला अशी शिलाई मारून घ्यायची, म्हणजे त्याचं असं काय होईल, लांब पान तयार होते. बरोबर सेंटरला शिलाई मारल्यानंतर बरोबर पानाचा आकार हा तयार होतोय आणि जो आपण येलो कलरचा ट्रायंगल बनवला त्याच्याबरोबर सेंटरला हे पान ठेवायचं आणि एक शिलाई मारून घ्यायची. मग नंतर काय करायचं, हे येलो कलरचे दोन्ही कोपरे आपल्याला असे मध्ये फोल्ड करायचे आणि बरोबर ते शिलाईच्या शेजारी आपल्याला तो एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. असे आपण भरपूर सारे करून घेतलेत. नंतर साधारण आपल्याला 1 किंवा 1.5 इंच अंतर सोडायचं आहे आणि एक रेष मारून घ्यायची आहे. बघा ह्याप्रमाणे. दुसऱ्या बाजूने सुद्धा तशीच त्याच मापामध्ये रेष मारायची आहे. आता बरोबर हे एक एक ठेवून आणि आपल्याला घ्यायची शिलाई मारून त्या रेषेवरती ठेवायचे आणि पूर्ण गळ्याला लावून घ्यायचे. बघा हे अगदी छान असे आपले लावून झालेले डिझाईन. नंतर आपण घेतली गोल्डन लेस. तुम्ही कोणतीही कॉन्ट्रास्ट सुद्धा लेस घेऊ शकता. हे आपल्याला पूर्ण गळ्याला आता ही लेस लावून घ्यायची. जिथे आपण डिझाईन केली तिथे आपल्याला ही लेस पूर्ण लावून घ्यायची. येल्लोच्या जागेवरती तुम्ही साडीचा कपडा वापरायचा आहे किंवा साडीच्या कलरचा कपडा दुकानातून घेऊन येऊन त्याची डिझाईन करायची आहे. अगदी तुमचं ब्लाऊज सुंदर दिसेल आणि जर कोणतीही साडी असली तरी ती साडीवरती हे ब्लाऊज उठूनच दिसेल अशी डिझाईन आहे. तुम्ही नक्की ट्राय करायचं आहे मैत्रिणींनो. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे डिझाईन कशी करायची ती. बघा आपली पूर्ण डिझाईन तयार झाली, त्याच्यावरती लेस लावून झाली. आता आपल्याला लावायची नॉड. साधारण 1 मीटर अशी नॉड आपल्याला ब्लाऊजला लागते. तेवढी नॉड आपण घेतली आणि हे एक येल्लो आणि एक ग्रीन असं चौकोनी तुकडा घेऊन त्याचा कोपरा असा कट करायचा आहे. त्याचा गोल जो आकार आहे तो घ्यायचा आपल्याला शिलाई मारून आणि थोडंसं ग्रीन बाहेर दिसेल अशी आपल्याला शिलाई मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे. हे लटकन सुद्धा खूपच सुंदर दिसणार आहे. बघा याप्रमाणे ते नॉड लावून घ्यायची आणि सुंदर असं आपल्याला लटकन तयार करायचं आहे. बघा आपले दोन्ही नॉड लटकन तयार झाले आणि आपण ते नॉड आता लावून घेऊया. साधारण 2 ते 2.5 इंच अंतर वरतून खाली सोडायचं आणि नॉड लावून घ्यायचे आहेत. आता आपल्याला लावायचे आहेत मणी, म्हणजे आपली डिझाईन पूर्ण कंप्लीट होणार आहे. तुम्ही अगदी सिल्वर किंवा गोल्डन मणी लावू शकता. आपण इथे गोल्डन मणी लावणार आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. बघा ह्याप्रमाणे आपण सगळ्या डिझाईनवरती मणी लावून घेणार आहे. बघा आपले मणीसुद्धा लावून झालेत आणि आता आपण नॉड बांधून बघूया आपला ब्लाऊजचा फायनल लुक. डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर लाईकसुद्धा करा.
डिझाईन अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितलंय डिझाईन कशी बनवायची ते व्हिडिओ पूर्ण बघा। आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। चला मग भेटूया आपण पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।